परमेश्वराचे 7 सण हे केवळ प्राचीन उत्सवापेक्षा काहीतरी अधिक होते का? त्यांच्या तारखा, चिन्हे, बलिदाने आणि विधीमध्ये देवाने आपल्याला संपूर्ण उद्धाराच्या योजनेचे भविष्यसूचक चित्र लपवले होते का? वलंडराच्या कोकराच्या रक्तापासून रणशिंगाच्या आवाजापर्यंत, प्रायश्चित्ताच्या दिवसापासून मंडपाच्या सणापर्यंत हे सर्व नियुक्त समय आपल्याला एक महान सत्याकडे घेऊन जातात. ते आपल्याला येशू ख्रिस्ताकडे निर्देश करतात आणि क्रूसापासून येणाऱ्या देवाच्या राज्यापर्यंत पसरलेली एक अद्भुत कथा आपल्या समोर उलगडतात. लेवी 23च्या अध्यायात देवाने या उत्साहांना परमेश्वराचे नियुक्त सण म्हटले आहे. हे केवळ यहुदी सुट्ट्या नव्हत्या, हे देवाने ठरवलेले पवित्र समय होते. 7 प्रमुख सण आहेत: वलांडण, बेकमीर भाकरीचा सण, प्रथम फळाचा सण, पेंटिकॉस्ट, रणशिंगांचा सण, प्रायश्चित्ताचा दिवस आणि मंडपाचा सण. पहिले 4 सण वसंत ऋतूमध्ये येतात, तर शेवटचे 3 शरद ऋतूमध्ये येतात आणि एकत्रितपणे ते अद्भुत भविष्यसूचक चित्र तयार करतात. ही कथा वलांडणाच्या सणापासून सुरू होते. इस्रायल मिस्रमध्ये गुलाम होता, पण देवाने त्यांच्यासाठी सुटकेचा मार्ग तयार केला. प्रत्येक कुटुंबाने निर्दोष कोकरू घ्यावे आणि त्याचे रक्त दाराच्या चौकटीवर लावावे अशी आज्ञा होती. जेव्हा न्याय त्या देशातून गेला तेव्हा त्यांच्यावर कोकराचे रक्त होते त्यांना वाचवण्यात आले. वलांडण हे बलिदानद्वारे मिळणाऱ्या सुटकेचे सामर्थ्यवान चित्र बनते, पण शतकानंतर त्याचा सर्वात खोल अर्थ स्पष्ट झाला. वलांडणाचा कोकरू एक महान व्यक्तीकडे निर्देश करत होता. येशू वलांडणाच्या चित्राची पूर्णता म्हणून आला. योहान बाप्तिस्मा देणाऱ्याने घोषित केले, पहा देवाचा कोकरा. येशू निष्पाप होता तरी त्याने पाप्यांसाठी आपले जीवन स्वेच्छेने अर्पण केले. त्याचे रक्त क्षमा, मुक्ती आणि न्यायापासून सुटकेची घोषणा करते. जसे इस्रायल लोकांनी कोकराच्या रक्तावर विश्वास ठेवला, तसेच आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यासाठी बोलवले गेले आहोत. वलांडण थेट क्रूसाकडे निर्देश करते. वलांडणानंतर लगेच बेकमीर भाकरीचा सण आला. इस्रायल लोकांना आपल्या घरातून खमीर काढून टाकण्याची आज्ञा होती. शास्त्रा म्हणजे खमीर अनेकदा पापाच्या प्रभावाचे प्रतीक म्हणून वापरले जाते. म्हणून हा सण पापापासून वेगळे होण्याची आणि पवित्र जीवन जगण्याची आठवण करून देतो. इस्रायलने घाईघाईने मिसळ सोडले आणि आपले जुने जीवन मागे सोडले. हे ख्रिस्तामध्ये देव देत असलेल्या नवीन जीवनाकडे निर्देश करते. येशू म्हणाला, मी जीवनाची भाकर आहे. शारीरिक भाकर शरीराला पोषण देते, पण ख्रिस्त आत्म्याला जीवन देतो. बेकमीर भाकर त्याच्या निष्पाप जीवनाकडे निर्देश करते. तो पूर्णपणे पापरहित होता, तरीही आपल्या पापांसाठी बलिदान झाला. त्याच्याद्वारे आपल्याला क्षमा, आत्मिक पोषण आणि अनंत जीवन मिळाले. हा सण आपल्याला जुन्या काळातील चित्रापासून येशूमध्ये मिळणाऱ्या सत्याकडे घेऊन जातो. तिसरा सण होता प्रथम फळांचा सण. इस्रायल प्रतिज्ञेच्या देशात गेल्यावर पिकातील पहिले फळ देवाला अर्पण केले जात असे. हे विश्वासाचे प्रतीक होते. पहिला भाग देवाचा आहे, कारण त्यानंतर आणखी मोठी कापणी येणार आहे. म्हणून प्रथम फळे पुनरुत्थान, आशा आणि येणाऱ्या मोठ्या गोष्टींच्या वचनाबद्दल बोलतात. आणि पुन्हा एकदा हे प्रतीक थेट येशूकडे निर्देश करते. पौलाने ख्रिस्ताला मृतांमधून उठलेल्यांचे प्रथम फळ म्हटले. येशू मरण पावला, पुरला गेला आणि पुन्हा उठला. त्याचे पुनरुत्थान केवळ त्याच्या पृथ्वीवरील सेवा कार्याचा शेवट नव्हता, ते एका मोठ्या कापणीची सुरुवात होती. कारण ख्रिस्त जिवंत आहे, म्हणून जे त्याचे आहेत त्यांना पुनरुत्थानाची आशा आहे. रिकामी कबर घोषित करते की मृत्यूचा शेवटचा शब्द नाहीये. प्रथम फळाचा सण आपल्याला
विश्वासणाऱ्या पुनरुत्थानाकडे आणि ख्रिस्तामध्ये असलेला गौरवशाली आशेकडे निर्देश करतो. प्रथम फळानंतर 50 दिवसांनी आठवड्याचा सण म्हणजे पेंटिकॉस्ट आला. हा कापणी आणि आभार मानण्याचा सण होता. पण शतकानंतर याच सणाच्या दिवशी एक अद्भुत घटना घडली. पवित्र आत्मा सामर्थ्याने शिष्यांवर आला. जो सण आधी धान्याच्या कापणीचा उत्सव होता तो आता आत्मिक कापणीशी जोडला गेला. हजारो लोकांनी सुवार्थ ऐकली, विश्वास ठेवला आणि देवाच्या लोकांमध्ये सामील झाले. पेंटिकॉस्ट आपल्याला पवित्र आत्म्याच्या कार्याकडे निर्देश करतो. पेंटिकॉस्टच्या दिवशी मंडळीला राष्ट्रांमध्ये सुवार्ता नेण्यासाठी सामर्थ्य मिळाले. पवित्र आत्मा आल्यावर त्याच्या अनुयायांना सामर्थ्य मिळेल असे येशूने वचन दिले होते. आता तारणाचा संदेश एका ठिकाण पुरता मर्यादित राहिलेला नाहीये. सुवार्ता येरुशलेमपासून पृथ्वीच्या शेवटच्या टोकांपर्यंत पसरू लागले. कापणीचा हा सण देव सुरू करत असलेल्या महान आत्मिक कापणीचे चित्र बनला. आणि मग भविष्य सूचक नमुन्यामध्ये एक अद्भुत गोष्ट दिसले. पेंटिकॉस्ट नंतर शेवटच्या 3 सणापूर्वी एक दीर्घ अंतर आहे. वनशिंगाचा सण, प्रायश्चित्त दिवस आणि मंडपाचा सण हे शरद ऋतूमध्ये येतात. ख्रिस्ती दृष्टिकोनातून हे अंतर सध्याच्या काळाची आठवण करून देऊ शकते, ज्या काळात सुवार्ता राष्ट्रांमध्ये घोषित केली जात आहे. ख्रिस्त नेमका कोणत्या दिवशी किंवा कोणत्या क्षणी परत येईल हे आपल्याला माहीत नाही, पण आपल्याला जागृत राहण्यास, प्रार्थना करण्यास आणि विश्वासू राहण्यात सांगितलेले आहे. त्यानंतर येतो रणशिंगाचा सण. शास्त्रामध्ये रणशिंग हा एक सामर्थ्यवान संकेत होता. तो सभा बोलवण्यासाठी, इशारा देण्यासाठी किंवा एखाद्या महत्त्वाच्या घटनेशी घोषणा करण्यासाठी वाजवला जात असे. त्याचा आवाज देवाच्या लोकांना जागृत करीत असे. आत्मिक दृष्टिकोनातून तो आपल्याला आठवण करून देतो की देव मानवजातीला जागे होण्यासाठी, पश्चाताप करण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी बोलवत आहे. शास्त्र भविष्यसूचक घटनांशी रणशिंगाला वारंवार जोडते. प्रश्न फक्त हा नाही की रणशिंग कधी वाजेल. प्रश्न हा आहे, जेव्हा ते वाजेल तेव्हा आपण तयार असू का? पौल लिहितो की प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल, मोठ्या घोषासह, प्रधान देवदूतांच्या आवाजासह आणि देवाच्या रणशिंगासह. ख्रिस्तामध्ये मेलेले प्रथम उठतील. त्यानंतर जे जिवंत असतील आणि राहिलेले असतील ते त्याच्या ढगांमध्ये प्रभूला भेटण्यासाठी उचलले जातील. ही विश्वासाची धन्य आशा आहे. रणशिंगाचा सण जागृती आणि एकत्रित करण्याचे एक सामर्थ्यवान चित्र आपल्या समोर ठेवतो. पण शास्त्र आपल्याला हेही आठवण करून देते की आपण नेमका काळ सांगण्याचा दावा करू नये. येशू आपल्याला फक्त जागृत आणि तयार राहण्यास सांगतो. रणशिंगाच्या सणानंतर 6 दिवसांनी योम किप्पूर प्रायश्चित्त दिवस आला. हा बायबलमध्ये सर्वात गंभीर दिवस होता. महायाजक परमपवित्र स्थानात प्रवेश करून लोकांच्या पापासाठी प्रायश्चित्त करीत असे. हा उपास, पश्चाताप, नम्रता आणि शुद्ध करण्याचा दिवस होता. पण योम किप्पूरवरील बलिदानाने एक महान बलिदानाकडे निर्देश करीत होता आणि ते बलिदान म्हणजे येशू ख्रिस्त. प्रायश्चित्ताच्या दिवशी इस्रायलच्या पापाचे प्रतिकात्मक ओझे एका जिवंत बकऱ्यावर ठेवले जात असे. त्यानंतर त्या बकऱ्याला रानात दूर नेले जात असे, जणू तो लोकांची पापे त्यांच्यापासून दूर घेऊन जात आहे. हे पाप दूर होणे आणि क्षमा मिळण्याचे सामर्थ्यवान चित्र होते. शास्त्र सांगते की ख्रिस्ताने स्वतः आपल्या शरीरात आपल्या पापांचे ओझे क्रूसावर वाहिले. बळीच्या बकऱ्याने जे प्रतिकात्मक दाखवले ते येशूने पूर्ण त्याच्याद्वारे आपली पापे क्षमा झाली. आता भविष्यसूचक कथा राजाच्या पुनरुत्थानाकडे पुढे जाते. शास्त्र सांगते की येशू पुन्हा सामर्थ्याने आणि गौरवाने येईल. प्रत्येक डोळा त्याला पाहिजे. तो पुन्हा दुःख सहन करणारा सेवक म्हणून नव्हे, तो विजय मिळवणारा राजा म्हणून येईल. त्याचे आगमन न्याय निवाडा आणि त्याच्या राज्याच्या स्थापनेला घेऊन येईल.
जो राजा प्रथम कोकरा म्हणून आला तो आता राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू म्हणून परतेल. प्रश्न साधा आहे, तुम्ही त्याला भेटण्यासाठी तयार आहात का? अंतिम सण आहे मंडपाचा सण म्हणजे सुकोत. इस्रायल लोक वाळवंटात देवाने त्यांची काळजी कशी घेतली हे आठवण्यासाठी तात्पुरत्या मंडपामध्ये राहत असत. हा कापणीचा, देवाच्या पुरवठ्याचा आणि त्याच्या उपस्थितीचा आनंदाचा सणही होता. पण हा सण वाळवंटा पलीकडील गोष्टीकडे निर्देश करतो. तो त्या दिवसाकडे निर्देश करतो जेव्हा देव पूर्णपणे आपल्या लोकांमध्ये वास करेल. सुटकेपासून सुरू झालेली कथा आता देवासोबत सदैव रानाकडे जाते. मंडपाच्या सणाचे अंतिम वचन प्रकटीकरणाच्या पुस्तकात दिसते. पहा, देवाचा मंडप मनुष्यामध्ये आहे. देव आपल्या लोकांमध्ये वास करेल. तेथे पुन्हा मृत्यू, दुःख, रडणे किंवा वेदना राहणार नाहीत. जो देव वाळवंटामध्ये इस्रायल सोबत चालला तो एक दिवस आपल्या तारणपवळ्या लोकांमध्ये सदैव वास करेल. त्याची उपस्थिती केवळ आपल्या प्रवासातील आशीर्वाद नाही, त्याची उपस्थिती आपले अंतिम गंतव्य आहे. आता एक पाऊल पुढे घेऊन संपूर्ण चित्र पहा. वलांडण सण ख्रिस्ताच्या बलिदानाकडे निर्देश करते. बेकमी पाकवी त्याच्या निष्पाप जीवनाकडे निर्देश करते. प्रथम फळ त्याच्या पुनरुत्थानाकडे निर्देश करतात. पेंटिकॉस्ट पवित्र आत्म्याच्या आगमनाकडे आणि सुवार्तेच्या कापणीकडे निर्देश करते. रणशिंग भविष्यातील जागृती आणि एकत्रित होण्याकडे निर्देश करते. प्रायश्चित क्षमा आणि ख्रिस्ताद्वारे होणाऱ्या शुद्धीकरणाकडे निर्देश करते. आणि मंडपाचा सण देव आपल्या लोकांसोबत सदैव वास करणार आहेत याकडे निर्देश करतो. 7 सण, एक उलगडणारी कथा, एकच तारणारा. मग हे सण आपल्याला काय प्रकट करतात? ते दाखवतात की देवाची उद्धाराची योजना सुरुवातीपासूनच येशूभोवती केंद्रित आहे. ते आपल्याला आठवण करून देतात की तारण ही कोणतीही अपघाती गोष्टी नाही आणि शेवटच्या क्षणी केलेली योजना नाही. वलंडराच्या कोकराच्या रक्तापासून ते देवाच्या शाश्वत निवासाच्या गौरवापर्यंत शास्त्र उद्धाराची एक संत कथा आपल्यासमोर ठेवते. हे सण आपल्याला हे सांगतात की इतिहास एका निश्चित दिशेने पुढे जात आहे. ख्रिस्त आला, ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त पुन्हा उठला, ख्रिस्त आपली मंडळी उभारत आहे आणि ख्रिस्त पुन्हा येईल. आणि आता हा प्रश्न वैयक्तिक होता. येशू ख्रिस्त पाप्यांना वाचवण्यासाठी या जगात आला. आपल्या पापांसाठी तो कुसा मरण पावला, पुन्हा उठला आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला क्षमा आणि अनंत जीवन देतो. धर्म, चांगली कर्मे किंवा मानवी प्रयत्न तुम्हाला स्वतःचे तारण देऊ शकत नाहीत. येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे मिळणारे तारण हे देवाची कृपेची देणगी आहे. जरी तुम्ही अजून त्याच्या विश्वास ठेवत नसेल तर आजच त्याच्याकडे वळण्याचा दिवस आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, आपल्या पापापासून पश्चाताप करा, त्याची कृपा स्वीकारा आणि त्याच्या पुनरागमनासाठी तयार राहून जगा. सणाची कथा देवाच्या लोकांनी त्यांच्यासोबत सदैव वास करण्यावर समाप्त होते. येशू पुन्हा येत आहे. तुम्ही तयार आहात का?